नमस्कार मंडळी, मी सतीश साळुंखे आणि तुम्ही पाहत आहात सारांश. मंडळी, कोणत्याही शहराची रस्त्याची नावं म्हणजे केवळ काही अक्षर नसतात, तर ती नावं असतात त्या त्या गावाच्या लोकसंस्कृतीचा आणि लोकजीवनाचा अविभाज्य घटक. रस्ते म्हणजे असतात त्या त्या शहरातील रक्तवाहिन्या. या रक्तवाहिन्यांमुळेच त्या शहराचा व्यापार आणि उद्योगाचं हृदय धडधडत असतं, जिवंत असतं. एखाद्या शहराचं, तालुक्याचं, गावाचं, वस्तीचं, रस्त्याचं, कॉलनीचं नाव बदलणं हा एक प्रकारे त्या भागातील लोकजीवनावर घाला घालण्यासारखा प्रकार होऊ शकतो. कारण पिढ्यानपिढ्या या नावाशी ऋणानुबंध निर्माण झालेला असतो तिथल्या लोकांचा. मंडळी, जे शहर रस्त्याला दिलेल्या महान नेत्याचं नाव विसरतं, ते शहर अगदी अलीकडे दिलेलं नाव कसं लक्षात ठेवू शकेल, हा प्रश्नच आहे. आज मी तुम्हाला बीड शहरातल्या काही महत्त्वाच्या रस्त्याची अत्यंत मनोरंजनात्मक माहिती सांगणार आहे. बीड शहराच्या भर वस्तीतला एक रस्ता महात्मा गांधी रोड या नावानं जवळपास 25 वर्ष ओळखला गेला. कुठे हा गांधी रोड? मंडळी, हैदराबाद स्वातंत्र्य लढ्यामध्ये निजामाशी लढताना हुतात्मा झालेले कॉम्रेड वसंत राक्षस भुवनकर यांचं नाव अत्यंत महत्त्वाच्या रस्त्याला दिलं गेलं. कुठे हा रस्ता? लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांच्या नावानं असलेल्या एक मुख्य बाजारपेठेतल्या रस्त्यावरील दुकानाच्या पाट्यावरून का गायब झालं लोकमान्य टिळकांचं नाव? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पुढच्या केवळ 2 मिनिटांमध्ये, आणि तेही सप्रमाण. मंडळी, इतिहास म्हणजे वाचाळता, बडबड, आख्यायिका, गप्पा, ऐकीव माहिती, दंतकथा असा नसतो. या पद्धतीने इतिहास सांगणारे व कोणताही विचार न करता त्याला मान्य करणारे दोघेही इतिहासाला घातक आणि मारकही. मंडळी, एखाद्या रस्त्याचं, एखाद्या गल्लीचं, वस्तीचं, तालुक्याचं, गावाचं किंवा शहराचं नाव बदलण्यापूर्वी कायदा काय म्हणतो आणि नगरविकास मंत्रालयाचे नियम काय आहेत, या संदर्भात कायद्याचे अभ्यासक आणि कायदेतज्ञ ॲडव्होकेट शशिकांत सावंत हे सारांशशी बोलले. ते म्हणाले, त्याचे 2 भाग आहेत. म्हणजे शहराचं जर नावकरण बदलायचं असेल तर तुम्हाला वेगळा विषय लागतो, वेगळी प्रोसिजर आहे. आणि एखाद्या शहरामधलं जर तुम्हाला नाव बदलायचं असेल तर तुम्हाला वेगळी प्रोसिजर आहे. समजा आता एखाद्या ठिकाणच्या रस्त्याचं नाव तुम्हाला बदलायचं आहे, तर अशा वेळेस लोकांची मागणी, लोकांचं जनलोकातून ही असं नाव बदलायचं आहे किंवा मला हे नाव चेंज करून हे नाव करायचं आहे, अशी मागणी असली पाहिजे. लेखी निवेदन असले पाहिजेत. आणि लेखी मागणी, लेखी निवेदन आधारे त्या नगर परिषदेला एक स्थानिक पेपरमध्ये जाहीर प्रकटन द्यावं लागतं. त्या जाहीर प्रकटनाला लोकांच्या हरकती, सहमती ह्या विचारात घेतल्या जातात. त्या विचारात घेतल्यानंतर नगर परिषद त्यांचा ठराव घेते आणि तो ठराव नगरविकास मंत्रालयाकडे पाठवला जातो. आणि विकास मंत्रालयाची परवानगी आल्यानंतर त्याचं कायद्यात रूपांतर करून एखादं नाव बदललं जातं. हा झाला रस्त्याचा प्रश्न. दुसरी गोष्ट, एखाद्या शहराचं नाव तुम्हाला बदलायचं असेल तर सेम प्रोसिजर, फक्त त्याला केंद्र सरकारची एक मान्यता लागते आणि केंद्र सरकारची परवानगी मिळाल्यानंतर तुम्हाला शहराचं नाव बदलते. अशी साधारणतः त्याची प्रोसिजर आहे. मंडळी, बीडकर महात्मा गांधी, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यावर विलक्षण प्रेम करीत होते. हा काळ होता साधारणपणे स्वातंत्र्यपूर्व काळ, अर्थात हैदराबाद स्वातंत्र्य संग्रामाचा काळ. याच प्रभावातून या महान विभूतींची नावे बीडच्या रस्त्याला दिली गेली. त्यात कारंजा ते बल्लभीम चौक रस्त्याचं नाव होतं महात्मा गांधी रोड. हो मंडळी, तुम्ही बरोबर ऐकताय, महात्मा गांधी रोड. दैनिक झुंजार नेत्याचे संपादक आदरणीय स्वर्गीय मोतीरामजी वरपे यांनी 1967 साली कंकालेश्वर महात्म्य हे पुस्तक प्रसिद्ध केलं. या पुस्तकातील जाहिरातीतील पत्ते हे या रस्त्याच्या नावाचा अस्सल पुरावाच ठरतो. बीड शहरात आलेल्या नवख्या मंडळींना कदाचित हे माहीत नसेल, परंतु 60 ते 70 वर्षाच्या वयोगटातील जी मंडळी आहे त्यांना हे चांगलं माहीत असेल. मंडळी, 1967 साली कारंजा टॉवरच्या पाठीमागील रोडवर बल्लभीम चौकपर्यंत या रोडवर असणाऱ्या कल्पना आर्ट या JB भाले यांच्या पेंटिंगच्या दुकानावर गांधी रोड असा स्पष्ट पत्ता आपण पाहू शकतो. बीडचे प्रसिद्ध शिल्पकार, चित्रकार आणि छायाचित्रकार पोरवाल यांच्या फोटो स्टुडिओचा पत्ता देखील गांधी रोड असाच असून ते त्याच ठिकाणी निवास करीत होते.
शिवाय जी.आर. ढाळे यांची तत्कालीन काळात अत्यंत प्रसिद्ध असणारं रिगल वॉच कंपनी या घड्याळाच्या दुकानाचा पत्ताही गांधी रोड असाच आहे. मंडळी, या रस्त्याचे महात्मा गांधी रोड हे नाव आता पूर्णपणे विस्मरणात गेलं आहे. चला पाहूया आता दुसऱ्या रस्त्याचं प्रकरण. हैदराबादच्या निजामाशी संघर्ष करताना गोळी लागून हुतात्मा झालेले बीडचे तरुण स्वातंत्र्य सैनिक वसंत राक्षस भुवनकर यांचं नाव धोंडीपुरा भागातील मशिदीसमोरून बिंदुसरा नदीकडे जाणाऱ्या रस्त्याला देण्यात आलं होतं. विशेष म्हणजे तसा नगरपालिकेने ठराव घेतल्याचं त्यावेळी सांगण्यातही आलं होतं. हुतात्मा राक्षस भुवनकर यांचे नाव देखील पूर्णपणे विस्मरणात गेलं आहे आणि आता हा रोड सराफा रोड म्हणून ओळखला जातो. आणि दुर्दैव म्हणजे या भागातील जनता ही देखील अनभिज्ञ आहे राक्षस भुवनकर यांच्या या रस्त्याला नाव देण्यापासून. मंडळी, सुभाष रोडचं नाव सुभाष रोड असण्याचा पुरावा देण्याची गरज नाही. बीड शहराच्या जवळपास 4 पिढ्या हे नाव घेऊनच वावरल्या आणि जगल्या देखील. तरीही 60 वर्षापूर्वी या रस्त्याचं नाव सुभाषचंद्र बोस यांच्या नावे ओळखला जात होता हे दैनिक झुंजार नेत्याचे संपादक स्वर्गीय मोतीरामजी वरपे यांच्या कंकालेश्वर महात्म्य या पुस्तकातील जाहिरातीवरून सिद्धच होत आहे. मंडळी, बलभीम चौक ते माळी वेस दरम्यानचा जो रस्ता आहे, जो आज धोंडीपुरा या नावाने ओळखला जातो, पण त्याचं नाव लोकमान्य बाळ गंगाधर टिळक मार्ग असंच आहे. पण हळूहळू पुढे टिळक रोड असं त्याचं नाव झालं आणि आता कोणत्याही पाटीवर, कोणत्याही दुकानाच्या पाटीवर टिळक रोड हे नाव अपवादानच आपल्याला दिसू शकेल. आणि आज हा पूर्ण भाग हा धोंडीपुरा या नावानं ओळखला जातो. म्हणजे हळूहळू लोकमान्य टिळकांचं नाव देखील या रस्त्याच्या नावाच्या संदर्भात लुप्त झालं. तर मंडळी नमस्कार. पुढच्या भागामध्ये पाहूया बीड शहरातील विविध रस्त्यांचा असाच रोचक इतिहास. मंडळी, तुम्हाला हे विवेचन कसं वाटलं याबद्दल तुम्ही कॉमेंट्समध्ये जरूर लिहा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, पेजला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि पाहत रहा तुमच्या मनातला सारांश. नमस्कार, राम राम, अस्सलाम वालेकुम, जय भीम. पाहत रहा सारांश.